नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या आरोग्याच्या अनेक मोठ्या समस्यांचं उत्तर आपल्या स्वयंपाकघरातच दडलेलं असू शकतं? आज आपण अशाच एका शक्तिशाली गोष्टीबद्दल बोलणार आहोत. चला सुरू करूया. असा होता का की रोजच्या जगण्यात अपचन, थकवा किंवा सारखी होणारी सर्दी खोकला यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी त्रास देतात? सारखं औषध घेण्याआधी जरा थांबा, कारण यावर एक अगदी सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. आणि गंमत म्हणजे हा उपाय फार दूर नाहीये. तो आहे आपल्या स्वयंपाकघरातच. हो, अगदी खरंय. निसर्गाने दिलेली एक साधीशी भेट जी आपली नैसर्गिकपणे काळजी घेऊ शकते. तर हा साधा पण अत्यंत गुणकारी पदार्थ म्हणजे आलं. हो, आपलं नेहमीचं आलं. हा फक्त चहापुरता किंवा भाजीपुरता मर्यादित मसाला नाहीये, तर हा एक मिनी हेल्थ बूस्टर आहे. आणि विचार करा, आपल्या भारतीय घरांमध्ये तर हे शतकानुशतकांपासून वापरलं जातंय. पण मग ह्या आल्यामध्ये असं खास आहे तरी काय? तर त्याची खरी ताकद आहे जिंजरऑल नावाच्या एका घटकामध्ये. हा त्याचा मुख्य सक्रिय घटक आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण आलं चावतो तेव्हा हा शक्तिशाली औषधी घटक लगेच सक्रिय होतो आणि आपलं काम सुरू करतो. चला तर मग आल्याच्या ह्या सुपर पॉवर्स नक्की काय आहेत ते जरा जवळून बघूया. सगळ्यात आधी सुरुवात करूया त्याच्या सर्वात प्रसिद्ध फायद्यांपासून. ते म्हणजे पचनक्रिया सुधारणं आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवणं. खरं तर हे आपल्या शरीरासाठी एका ढालीसारखंच काम करतं. अनेकांना नेहमीच्या काही समस्या असतात, जसं की जेवणानंतर अपचन होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं, पोटात दुखणं किंवा छातीत जळजळ होणं. या अशा तक्रारी आहेत ज्या रोजच्या जीवनात खूप त्रासदायक ठरू शकतात, नाही का? इथेच आलं आपली मदत करतं. ते काय करतं तर आपल्या शरीरातील पाचक रसांना उत्तेजित करतं. आणि त्यामुळे होतं काय की अन्न अगदी सहज पचतं आणि पोट एकदम हलकं वाटायला लागतं. अगदी जेवणाआधी आल्याचा एक छोटासा तुकडा खाल्ला तरी पचनक्रियेला मोठी मदत होते. पण थांबा, आल्याचे फायदे फक्त पचनापुरतेच नाहीत. प्रवासात किंवा गरोदरपणात होणारी मळमळ कमी करण्यासाठी सुद्धा आलं खूप प्रभावी आहे. आणि एवढंच नाही तर सर्दी, खोकला, घसादुखी यांसारख्या त्रासांपासूनही ते आपलं संरक्षण करतं. विशेषतः जेव्हा ऋतू बदलतो ना, तेव्हा तर हे एक वरदानच आहे. बरं, आता पचन आणि प्रतिकारशक्तीच्या पुढे जाऊया. कारण आल्याचे फायदे फक्त पोटापुरतेच थांबत नाहीत. याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर आणि हो, अगदी आपल्या मेंदूवरही होतो. हे काम कसं करतं ते पाहूया. सगळ्यात पहिलं म्हणजे ते एक नैसर्गिक दाहक विरोधी म्हणून काम करतं, ज्यामुळे सांधे आणि स्नायूंचं दुखणं कमी होतं. दुसरं, ते आपलं रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. तिसरं, ज्यांना रक्तातील साखरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करतं. आणि चौथं म्हणजे ते आपली चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम वाढवतं, ज्यामुळे चरबी कमी व्हायलाही मदत होऊ शकते. आणि आता एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, आल्याचा फायदा आपल्या मेंदूला सुद्धा होतो. कसं तर त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स मेंदूमधला ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. याचा परिणाम काय होतो तर आपलं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि मूड सुद्धा स्थिर राहतो. आहे की नाही कमाल? तर आतापर्यंत आपण आल्याचे भरपूर फायदे पाहिले. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसंच प्रत्येक हिरोच्या काही मर्यादाही असतात. त्यामुळे आता आपण बोलूया काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल. ती म्हणजे खबरदारी आणि योग्य प्रमाण. आयुर्वेदानुसार आल्याचा स्वभाव हा उष्ण मानला जातो, म्हणजे गरम. आता याचा अर्थ असा की ते पचनाला मदत करतं खरं, पण त्याचसोबत ते शरीरात उष्णताही वाढवतं. आणि म्हणूनच त्याचा वापर करताना थोडी सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. बघा, योग्य प्रमाणात घेतलं तर आलं पचन सुधारतं, प्रतिकारशक्ती वाढवतं, वेदना कमी करतं. पण जर का प्रमाण जास्त झालं तर मात्र ॲसिडिटी, छातीत जळजळ, त्वचेवर पुरळ किंवा तोंडात फोड येण्यासारखे त्रास सुरू होऊ शकतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त म्हणजे नेहमीच चांगलं असं नाही. आणि एक सगळ्यात महत्त्वाची सूचना, जर कुणाला आधीपासून ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास असेल, रक्तस्रावाशी संबंधित काही विकार असतील, हृदयरोग किंवा मधुमेह असेल किंवा गर्भवती महिलांनी आल्याचा नियमित वापर सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काही असलं तरी आपली सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण नक्की काय शिकलो? आपण हे शिकलो की निसर्गाने दिलेल्या या अद्भुत देणगीचा वापर कसा करायचा, तोही अगदी सुज्ञपणे. म्हणजेच आलं हा एक नैसर्गिक खजिना आहे, यात काहीच शंका नाही. पण त्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा आपण संयम ठेवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर काय सांगतंय ते ऐकतो. हीच खरी गुरुकिल्ली आहे. आणि हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. आलं ही निसर्गाची एक मोठी देणगी आहे, पण तिचा योग्य वापर करणं हे आपल्या हातात आहे.
आणि जर आपण तो योग्य प्रकारे केला तर नक्कीच एका सोप्या आणि सुरक्षित मार्गाने आपलं रोजचं आरोग्य सुधारू शकतो.